आपण पाहताय महाधुरा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आता या वसुबारसच्या आणि दीपावलीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला। 1 ऑक्टोबरपासून म्हशीला 1 रुपया, गाईला 1 रुपया दरवाढ, संस्थांना व्यवस्थापनासाठी 10 पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये 50 रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो। काल आता आपण बोलताना असं म्हटलात की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर ठेच लागणारा मोर्चा होता। या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली? मोर्चा त्यांनी काढला, ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये 30-32 वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेंचरची पद्धत सुरू झाली। त्या सूरबाई नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते 5 वर्ष इथं संचालक म्हणून होते, ते पराभूत झालेले होते। त्यांच्या काळात हे डिबेंचर्स काढण्यात आलेले आहेत। म्हणजे अशा हुलगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळते। मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स काढणे खरं आहे, परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे, 2 रुपये 45 पैसे। हा कधीच आत्तापर्यंत दिला नव्हता। दूध फरकही दिलेला आहे आणि डिबेंच दिलेले आहे। आता माझं आणि बंटी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या, हा मुद्दाच येऊ नये। यासाठी मुद्दा येतो येऊ 7 रुपये 80 पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला, आणि काही वर्षांनी शेअर्समध्ये रूपांतर झाल्यावर त्याला 11% व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची। त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरायला लागतं, भरायचं, त्यांना काय द्यायचं देऊन टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा। अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताचे आम्ही आहोत। म्हणजे आज विरोध नकोच म्हणून ही भूमिका आहे? नाही, विरुद्ध आहे। सभासदांच्या हितासाठी दरवर्षी ते सभासद आता काय झालंय, वाढावा दूध मिळत होता त्यांना, त्यामुळे त्यांची की 10% 12% जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बसेनाच झाला। मग त्यांच्याही काही अडचण झाल्या। मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यांनी आपले योग्य मत बऱ्याच संस्था म्हणतात की डिबेंचर कट करून घ्यावा, अशा सुद्धा काही संस्था। आता त्याबद्दल आम्ही काय करतो, आता आमची एक कमिटी नेमतो, मी माझी नावं सांगितली, त्या कमिटीनं 200 दिन बसावं। डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यावर संघाचा काय फायदा, डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा, डिबेंचर न घेतल्यावर संघाचा काय तोटा, ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचर घ्यावं का न घ्यावं। थोडं 2 वेळेस आम्हाला सांगायचं। डिबेंचरला गेल्या वेळा सुद्धा सांगायला आहे, आम्ही ज्यावेळेला सत्तेत नव्हतो त्यावेळेला सुद्धा हे झालेलंच आहे, तर आम्ही समजून घेतलं। तर जिल्ह्यामध्ये ती बँक आमची 38 कोटी इन्कम टॅक्स भरते, आम्हाला ती माहिती आहे ना। निव्वळ नफा काढायचा असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल, मगच फरक द्यावा लागेल। विरोधक आरोप करतायत गोकुळमध्ये येतात त्यावेळी प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात, त्यावेळी ते कातडी बचाव धोरण किंवा पुढे तुम्ही येऊन पुढे त्याची उत्तर निगरगट का ते कातडी बचाव करतील, ते अनुभव आहेत त्या। पण शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार गोकुळमध्ये केला जात नसल्याचा आरोप आहे तो होतोय। नेमका 14 रुपये दरवाढ दिली ना आता गोकुळच्या इतिहासात 40 रुपये दर आणि आम्ही आल्यापासून 54 रुपये का 56 रुपये। तुम्ही म्हटलं जावं मोठे करत नाही, विक्री दरात पण वाढ झालीच ना तेवढी? विक्री दरात जेवढी वाढ झालेली, पण शेवटी हा व्यवसाय आहे। आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथं वाटला काय बिघडलं, आणि विक्रीशिवाय दर वाढू शकतो आपण। ऐतिहासिक नफा झाला, ऐतिहासिक या काटकसरीच्या कारभारामुळे 20 पैसे वाढवलंच, त्यात तर नाही कपात केली। 2 रुपये 45 सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेत, तो दिलाच उत्पादकाला, तो वर्ग केला, त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिबेंचरचा घेतला 7.80% व्याज दरानं। खरं तर गोकुळच्या निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आलेत, अशा पद्धतीचे एक काल वक्तव्य डोंगरे साहेबांनी केले, त्याच्यावरून देखील गदारोळ उठला। गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटते तुम्हाला? आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय महायुतीमध्ये एकमत नाही हे स्पष्ट होतं का यामुळे? महायुतीचा हा भाग वेगळा आहे। आज आम्ही इथं सत्तेवर आहोत,
ज्यावेळेला माहिती होईल किंवा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे. आता मला एक सांगा, 32 वर्षे ज्यांच्या सासऱ्यांनी नेतृत्व केलं, त्यांच्या सूनबाईत त्यांनी डिबेंचरची पद्धत सुरू केली, त्या नेतृत्व करताय. बोर्डात सही आली जुलैच्या. आणि त्याचं त्याप्रमाणे ती सही आहे. आणि जे संचालक 5 वर्ष होते इथं, जे पराभूत झाले, त्यांनी जे डिबेंचर 5 वर्ष दिले, ते त्याचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे तुम्ही आता शोध लावा लागता. अध्यक्ष बाहेर आहेत, कुठंतरी हे सगळ्यामध्ये दिरंगाई झाली आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटतं नाही, काय? काय झालं ते दिरंगाई बिरंगाई काय नाही. आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीद मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमनपदात ठरल्यावर त्यांना आम्हाला युरोपवरनं बोलवून घ्यावं लागलं. त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते आले होते. मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही. त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं. आणि जाताना एक मकराशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे, त्यांनी कुटुंबासहित आणले. मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो, मी किपीपाडे आम्ही म्हातारी गेलो होतो. मग झालं काय, बरोबर त्यानं आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता. आणि नंतर त्यानं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी आमच्या वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं. नाही तर मी दौराचा रद्द करायला लावला. खरं तर शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठा नाही. संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली, त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का? संचालक मंडळ बैठकीत अहवाल आला, त्यावेळी डिव्हेंचर किती घ्यायचं, नंतर जनरल बॉडीला आला, जनरल बॉडीमध्ये मंजूर केला. आणि याच्या प्रश्न त्यांनी विचारले होते. पण साहेब त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो. आणि मग त्यावेळी जुलैमध्ये का सांगितलं नाही? आणि 30 वर्ष तुम्हीच लावलं ना, तुमच्याच ताब्यात होतं, तुम्ही लावलं ना. गेलेलं शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे की यात दुरुस्ती करा, दुरुस्ती करून निवडणं अजून देखील दुरुस्ती निवडणूक आयोग करू शकतं. एक सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही दुरुस्ती करण्याची तरतूद निवडणूक आयोगाकडे आहे. ते पत्र मी मीडियाला तुमच्याकडे देतो, मला पत्र आलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांनी दुरुस्ती करावी, काही अडचण आहे असं मला वाटत नाही. आता ज्यावेळी पुरवणी यादी आपण काढतोच निवडणुकीत, तशी पुरवणी यादी दुबार नावा बाजूला करून दुरुस्ती करून काढावी, काय अडचण येईल असं वाटत नाही.